महायुती सरकार स्थापनेपूर्वी मंत्रिपदावरून आता दावेदारी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मंत्रिपदासह पालकमंत्रीपदावरून देखील तिढा निर्माण झाल्याचं कळतंय। बीड, पुणे, नाशिक, रायगड, नंदुरबार, रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर महायुती सरकार स्थापनेपूर्वी आता मंत्रिपदावरून देखील दावेदारी सुरू झालेल्या आहेत। ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी तीनही पक्षात रस्सीखेच सुरू आहे। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील ठरायचा आहे, मात्र त्याआधी आता मंत्रिपदावरून देखील दावेदारी सुरू झालेली आहे। ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे। काय अधिकची अपडेट्स आहेत? प्राची, सरकार येऊन 4 दिवस होत नाहीत तोपर्यंत आणि अगदी शपथविधी देखील अद्याप झालेला नाहीये, तेव्हाच खऱ्या अर्थानं स्थानिक राजकारण असेल किंवा ग्रामीण राजकारण असेल यावरती पालकमंत्री पदाच्या माध्यमातून पकड मजबूत करण्याचा प्रयत्न तीनही पक्षांकडून सुरू झाला आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा अजित पवारांचा समावेश महायुतीमध्ये झाला होता त्यानंतर पुणे, बीड आणि इतर महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये, जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावरून जी काही दावेदारी होती ती प्रबळ झाली होती। रत्नागिरी असेल किंवा रायगड असेल किंवा आता जसं तुम्ही सांगितलं की नंदुरबार असेल, नाशिक असेल, या सगळ्याच जिल्ह्यांवरती आपला पालकमंत्री असावा आणि त्या माध्यमातून आपल्याला स्थानिक राजकारणावरती पकड मजबूत करण्यात यावी यासाठी तिन्ही पक्ष आता प्रयत्न करतात। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर महायुतीकडून आता लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील अशा प्रकारच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या गेल्यात। तशा प्रकारची तयारी देखील आता भाजपकडून सुरू करण्यात आली। या सगळ्या पार्श्वभूमीवरती डीपीडीसी असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या माध्यमातून ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत व्हावी यासाठी पालकमंत्री पदावर आता तिन्ही पक्षांकडून दावेदारी केली जाते। त्यामुळे यामध्ये आता कोण सरशी करते, मुख्यमंत्री पदाच्या पाठोपाठ सर्वाधिक पालकमंत्री पद सुद्धा भाजप आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच ओम, तर दावेदारी सगळेच जण करतायत, मात्र नेमकी वर्णी कुणाची लागते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।